नमस्कार, मी प्राध्यापक अमोल जालिंदर सायंबर मास्टरमाइंड करिअर अकॅडमीच्या या ऑनलाईन व्यासपीठावरती आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण विज्ञान या विषयामधील मानवी शरीर या घटकामधील एक इंद्रिय संस्था पाहणार आहोत। ती म्हणजे रक्ताभिसरण संस्था, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम। या ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीमचा शोध विल्यम हार्वे यांनी 1628 मध्ये लावला, म्हणूनच त्यांना या रक्ताभिसरण संस्थेचा जनक म्हटलं जातं, फादर ऑफ एंजिओलॉजी असं म्हटलं जातं। आता रक्ताभिसरण संस्था म्हणजे नेमकी काय, तर बघा, आपण पाहिलं होतं की पचन संस्थेमध्ये पचलेले जे घटक आहेत हे पचलेले घटक रक्तामध्ये शोषले जातात। आपण श्वसन संस्थेमध्ये पाहिलं की जो ऑक्सिजन आहे हा वायुकोशामधून आपल्या रक्तवाहिन्यांमध्येच म्हणजे आपल्या कॅपिलरीज मध्ये भरला जातो आणि आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत हा ऑक्सिजन असेल हा पुरवला जातो। पचलेलं अन्न देखील प्रत्येक पेशीला हे रक्तामार्फत पुरवलं जातं। प्रत्येक पेशीला पाणी हे रक्तामार्फत पुरवलं जातं। तसंच पेशीच्या चयापचयामध्ये जे टाकाऊ पदार्थ निर्माण होणारे आहेत हे टाकाऊ पदार्थ देखील रक्ताच्या मार्फतच वाहून नेले जातात। म्हणून हे कार्य करणाऱ्या संस्थेला काय म्हटलं जातं, तर रक्ताभिसरण संस्था असं म्हणतात। मग या रक्ताभिसरण संस्थेचे प्रमुख दोन प्रकार पडतात। तर कोणकोणते? एक खुली रक्ताभिसरण संस्था आणि बंद रक्ताभिसरण संस्था। खुली रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय की याच्यामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात म्हणजे शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या, ऑक्सिजनेटेड रक्त वाहून नेणाऱ्या आणि डिऑक्सिजनेटेड रक्त वाहून आणणाऱ्या म्हणजे विना ऑक्सिजन युक्त रक्त वाहणाऱ्या यांच्यासाठी अशी वेगळी अशी बंदिस्त व्यवस्था नसते। एकत्रित हे रक्त मिसळलं जातं, म्हणून याला म्हटलं जातं खुली रक्ताभिसरण संस्था। मुख्यतः जे आर्थ्रोपोडा आणि मोलस्क गटातील जे प्राणी आहेत यांच्यामध्ये म्हणजे झुरळ असेल याच्यामध्ये ही रक्ताभिसरण संस्था पाहण्यात येते। पण जे सस्तन प्राणी आहेत, मुख्यतः मानव असेल, पक्षी असतील, याच्यामध्ये बंदिस्त रक्ताभिसरण संस्था आढळून येते। तर आज आपल्याला या मानवाच्या रक्ताभिसरण संस्थेचा अभ्यास करायचा आहे। बघा, आपल्या या रक्ताभिसरण संस्थेमध्ये जर प्रमुख घटक पाहिले तर मुख्यतः 3 घटक आहेत। काय काय? पहिले रक्त, दुसरं रक्तवाहिन्या आणि तिसरं म्हणजे आपलं हृदय। या 3 गोष्टीवरती आपली ही रक्ताभिसरण संस्था चालते। चला तर मग आपण पाहूया एक एक। सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात रक्त। आता बघता, रक्त हे कनेक्टिंग टिश्यू म्हणजे संयोजी ऊतीपासून बनलेलं आहे। आपलं जर रक्त पाहिलं तर रक्त आपल्या शरीरामध्ये टोटल रक्त असतं जवळजवळ 5 लिटर। जर आपण एकूण वजनाच्या जर रक्त सांगायचं झालं तर वजनाचे एकूण किती रक्त असतं, तर वजनाच्या जवळजवळ 8% रक्त हे आपल्या शरीरामध्ये असतं। या रक्ताचा जर पीएच पाहिला तर हा पीएच किती असतो? 7.4 एवढा पीएच आपल्या रक्ताचा असतो। म्हणजे जर बघा, हे कुठलंही द्रावण हे आम्लधर्मी आहे किंवा आम्लारी धर्मी आहे हे ओळखण्यासाठी काय असतं की हा पीएच, हा न्यूट्रल कधी म्हणलं जातं, ज्या वेळेस पीएच हा 7 असतो त्यावेळेस ते द्रावण न्यूट्रल आहे असं म्हटलं जातं। 7 पेक्षा जर कमी जर पीएच असेल तर ते आम्लधर्मी आणि 7 पेक्षा जर जास्त पीएच असेल ते आम्लारी धर्मी। आपल्या रक्ताचा पीएच आहे 7.4 म्हणजे आपलं रक्त हे किंचित आम्लारी धर्मी आहे। हे आपण इथं पाहिलंय की रक्त कसं आहे, आम्लारी धर्मी आहे। याला आपण स्लाइटली अल्कलाइन म्हणतो। आता बघा, पुढचा आपला प्रकार रक्त। या रक्ताचे प्रमुख असे 2 भागामध्ये रूपांतर केलं जातं। कोणते 2 भाग? एक म्हणजे रक्तद्रव्य आणि दुसरं म्हणजे रक्तपेशी। रक्तद्रव्य त्यालाच आपण काय म्हणतो, प्लाझ्मा म्हणतो। हा प्लाझ्मा म्हणजे आपल्या रक्ताचा 55% हिस्सा म्हणजे रक्त आहे एकूण जर, आणि उरलेल्या 45% मध्ये आपल्या ह्या रक्तपेशी आहेत। त्याच्यामध्ये जर आता त्याचं जर प्रमाण सांगायचं झालं तर 1% मध्ये काय आहे, व्हाईट ब्लड सेल आणि ब्लड प्लॅटलेट्स हे 1% मध्ये आहेत आणि रेड ब्लड सेल हे 44% मध्ये आहेत। चला तर मग आपण याचा थोडासा डिटेल स्टडी करूया। तर हे रक्तद्रव्य म्हणजेच प्लाझ्मा, या प्लाझ्मा मध्ये जवळजवळ जर आपण सांगायला गेलं
तर 90% एवढं काय असतं, फक्त पाणी असते. 55% आपण हिशोब करतोय ते. आणि हे जे प्रोटीन्स आहे, हे प्रोटीन 6 ते 8% एवढं प्रोटीन्स असतं. हे जे इथं लिहिलेलं आहे हे सगळे प्रोटीनचेच उदाहरणं आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारं जे अल्ब्युमिन आहे, हे अल्ब्युमिन काय आहे, प्रोटीन आहे. हे अल्ब्युमिन काय करतं, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवण्याचं काम हे अल्ब्युमिन करत असतं. तर पुन्हा आपल्या शरीरामध्ये पुन्हा ग्लोबुलिन नावाचं एक असतं. ग्लोबुलिन काय करतं, आपल्या शरीरामध्ये रोग जंतूंशी लढण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करण्याचं काम हे आपलं ग्लोबुलिन करत असतं. तर त्याच्यानंतर आपले बघा हेपेरिन नावाचा एक घटक आहे. तो हेपेरिन नावाचा घटक काय करतो, ते प्रोटीन जे आहे ते प्रोटीन आपल्या रक्ताला पातळ ठेवण्याचं काम करतं. म्हणजे रक्त आपल्या शरीरामध्ये गुठ होऊ नये म्हणून ते कार्य करत असतं. रक्ताची आतमध्ये गुठळी तयार होऊ देत नाही, त्याच्यासाठी प्रतिबंध करण्याचं काम हे हेपेरिनचं असतं. त्याच्यानंतर बघा प्रोथ्रॉम्बिन. या प्रोथ्रॉम्बिनचं काय काम आहे, ऍक्च्युअल मध्ये ज्या वेळेस आपलं रक्त काही जखम होते, इजा होते, त्यावेळेस बाहेर पडतं. त्यावेळेस हे बाहेर पडल्याच्या नंतर रक्ताची जी गुठळी तयार केली जाते, म्हणजे क्लोटिंग, ब्लड क्लोटिंग जे होतं, रक्त गोठण्याची जी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया ही प्रोथ्रॉम्बिन मुळे झालेली असते. तर त्याच्यानंतर पुन्हा जे फायब्रोनोजेन आहे, हे फायब्रोनोजेन काय करतं, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये हे सहाय्य करतं, मदत करतं. अशा पद्धतीने हे झालं जवळजवळ हे 96 ते 98% याच्यातच आहे. त्याच्यानंतर बघा हे जवळजवळ 2 ते 3% एवढं प्रमाण हे सेंद्रिय आणि असेंद्रिय घटकांचं असतं. याच्यामध्ये पहा सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये काही एन्झाईम्स आहेत, काही हार्मोन्स आहेत, हे सुद्धा या प्लाझ्मामध्येच असतात. न्यूट्रिएंट्स आहेत, जे अन्न घटक आहेत, हे अन्न घटक देखील आपल्या या प्लाझ्मामध्ये असतात. हा आपला 55% भाग. आणि दुसरा 55% भाग ज्यालाच आपण रक्तपेशी म्हणतो, या रक्तपेशींचा आपण अभ्यास करू. या रक्तपेशींचे जर प्रकार पाडले तर प्रमुख असे 3 प्रकार पडत आहेत. कोणकोणता, लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल, त्याच्यानंतर व्हाईट ब्लड सेल आणि त्याच्यानंतर ब्लड प्लॅटलेट्स. हे प्रमुख असे 3 प्रकार आहेत. मात्र या पांढऱ्या रक्तपेशीमध्ये पुन्हा त्याचे 5 प्रकार पडतात. इथं आपण पाहिलं मोनोसाइट, लिम्फोसाइट, इसिनोफिल, न्यूट्रोफिल, बॅसोफिल, असे याचे 5 प्रकार आहेत. तर आपण डिटेलमध्ये पाहूयात. पहिल्यांदा पाहूयात आपण तांबड्या रक्तपेशी, यालाच आपण रेड ब्लड सेल आपण म्हणतो. आता ह्या रेड ब्लड सेल ज्या आहेत यांचा जर आकार सांगायचा झाला तर हा आकार कसा आहे, एक तर गोल आहे, एकदम गोल आहे. त्याचप्रमाणे पुन्हा द्विअंतर्वक्र, म्हणजे दोन्ही बाजूने आतल्या बाजूला वळलेल्या असतात, ह्या वाकलेल्या असतात. आपण याला बाय कॉन्केव्ह शेप असं देखील इंग्लिश मध्ये म्हणतो. म्हणजे आतल्या बाजूला वळलेले असतात. का, कारण श्वसना म्हणजे ज्या वेळेस ऑक्सिजन आहे हा यांचं जर प्रमुख कार्य सांगायचं तर काय, रक्तातला ऑक्सिजन, हा रक्तातला ऑक्सिजन शोषला जातो. हा ऑक्सिजन का शोषला जातो, कारण या लाल रक्तपेशीमध्ये असतं हिमोग्लोबिन. मग हिमोग्लोबिन काय करतं, हिम, आता हिमचा अर्थच होतो लोह, लोह पण असतं आणि त्याच्यात नंतर प्रोटीन्स पण असतं. मग हे काय करतं, जवळजवळ एक हिमोग्लोबिनचा जो रेणू आहे तो जवळजवळ 4 ऑक्सिजनच्या रेणूंना आपल्या पेशीपर्यंत घेऊन जात असतो. आणि म्हणून आपल्या शरीरामध्ये कुठेही ऑक्सिजनची कमी आपल्याला पडत नाही. जर विसरण या क्रियेने जर ऑक्सिजन आपल्या पायाच्या बोटापर्यंत पोहोचायचा असता, जर हिमोग्लोबिन नसतं तर पायाच्या बोटापर्यंत ऑक्सिजन पुरवण्यासाठी जवळजवळ 3 वर्ष लागले असते. हे आपण श्वसन संस्थेमध्ये पाहिलेलं आहे. तर याचं महत्वाचं कार्य काय, तर महत्वाचं कार्य आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवणे. याचा उत्पत्ती ही बोन मॅरो मध्ये होते. आपल्या हाडाच्या आतमध्ये हा बोन मॅरो असतो, या बोन मॅरो मध्ये याची उत्पत्ती होते. याचं आयुष्य साधारणतः 120 दिवसांचं असतं. याचा नाश हा प्लीहेमध्ये होतो, स्प्लीन आपण म्हणतो त्याला. आपल्या जठराच्या उजव्या साईड, डाव्या साईडला हा प्लीहा नावाचा, म्हणजे स्वादुपिंड खाली असतं, त्यालाच आपण पेंक्रिया म्हणतो, आणि स्प्लीन हे थोडंसं डाव्या साईडला असतं. याचं जर प्रमाण सांगायचं झालं तर 5 ते 6 मिलियन, मिलियन म्हणजे काय, दशलक्ष, म्हणजे 50 ते 60 लाख हे एका घन मिलीमीटर मध्ये हे पुरुषांमध्ये प्रमाण आहे. स्त्रियांमध्ये 50,000 आणि त्यापेक्षा कमी प्रमाण राहतं. म्हणजे साधारणतः 4.5 ते 45 ते 50 लाख
एवढं त्यांचं प्रमाण एका घन मिलीमीटर मध्ये आहे. आता पहा, आपल्या लाल रक्तपेशींना मायटोकॉन्ड्रिया नसतं आणि या लाल रक्तपेशींना केंद्रक देखील नसतं, कारण ह्या आकाराने एकदम लहान असणाऱ्या पेशी आहेत आणि आपल्या शरीराला प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन पुरवायचा आहे, म्हणून त्यांना फास्ट वहन करावं लागतं. म्हणून यांचा आकार असा गुळगुळीत अल्पेनलिबे चॉकलेट सारखा आहे, बरोबर. फक्त उंट हा एकमेव सस्तन प्राणी आहे की त्याच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींना केंद्रक आहे. इतर कुठल्याही प्राण्यामध्ये लाल रक्तपेशींना केंद्रक सापडत नाही. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचंय पुढची पेशी, ती म्हणजेच पांढऱ्या रक्तपेशी. आता पांढऱ्या जरी नावाने जरी त्या पांढऱ्या असल्या तरी इथं बघतायत त्या कशा असतात, कलरलेस, रंगहीन असतात आणि त्यांचा जो आकार आहे तो आकार आमिबा सारखा असतो, अनियमित आकाराच्या असतात. कारण ज्या वेळेस एखादा कृमी त्यांना सापडतो त्यावेळेस त्याला गिळंकृत करण्यासाठी, त्याला मारण्यासाठी त्या स्वतःचा आकार या बदलू शकतात. आता याची उत्पत्ती सुद्धा कुठं होते, एक बोन मॅरो मध्ये पण होते आणि स्प्लीन मध्ये पण याची उत्पत्ती होते. यांचं आयुष्य मात्र हे एकदम कमी असतं, साधारणतः 12 ते 20 दिवस एवढं यांचं आयुष्य असतं. आपण पहा, यांना सैन्य पेशी म्हटलं जातं आणि सैन्यामध्ये भरती होताना बघा बरं, साधारणतः 17 वर्षापासून, तर म्हणजे जे सर्व्हिस आहे ही सर्व्हिस साधारणतः 35-40 वर्षापर्यंतच ही मिलिटरीची सर्व्हिस असते. साधारणतः 15 ते 17 वर्ष झालं की सर्व्हिस संपते. म्हणजेच का, तिथं तंदुरुस्त राहणं गरजेचं आहे, कमीच आयुष्य. म्हणजे इथं या ज्या सैनिक पेशी याला म्हटलं जातं, म्हणून यांचं आयुष्य मात्र कमी असतं. यांचा नाश जो आहे तो स्प्लीन मध्ये नाश पावतो. यांचं कार्य मुख्यतः काय, तर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं हे यांचं मुख्य काम आहे. आपण बघितलं इथं या 5 प्रकारच्या पेशी दाखवलेल्या आहेत. तर याच्यामध्ये या 3 पेशी ज्या आहेत या कणयुक्त आहेत आणि या 2 प्रकारच्या पेशी आहेत या, म्हणजे इथं जर बघितलं आपण न्यूट्रोफिल, इसिनोफिल आणि बॅसोफिल या ज्या आहेत याच्यामध्ये आपल्याला ग्रॅन्युल्स आढळतात. इथं दिसत आहेत छोटे छोटे दाणे दिसत आहेत. आणि या ज्या 2 आहेत याच्यामध्ये आपल्याला ग्रॅन्युल्स आढळत नाहीत, हे मोनोसाइट आणि लिम्फोसाइट. तर मुख्यतः न्यूट्रोफिल काय करत असतात, तर न्यूट्रोफिलची संख्या ही जास्त असते, कारण या सूक्ष्म जंतूंना मारण्याचं काम या करत असतात. तर मारलेल्या सूक्ष्म जंतूंचं विघटन म्हणजे त्याची विल्हेवाट लावण्याचं काम मात्र या मोनोसाइटकडे असतं. त्याचप्रमाणे जे ॲलर्जी माणसाला जी होत असते ती ॲलर्जीला हे करण्याचं काम या इसिनोफिल करत असतात. तर बॅसोफिलचं काय काम असतं, तर आपल्या मगाशी पाहिलं होतं आपण हिपेरिन, ह्या हिपेरिनचं योग्य प्रमाण राखणं हे याचं काम असतं. आणि शरीरामध्ये ह्या लिम्फोसाइट काय करतात, तर आपल्या अँटीबॉडीज तयार करण्याचं काम या लिम्फोसाइट करत असतात. अशा प्रकारच्या या पांढऱ्या रक्तपेशी आकाराने जरा मोठ्या आहेत, कारण त्यांचं जर प्रमाण सांगायचं झालं तर एका घन मिलीमीटर मध्ये त्यांचं प्रमाण 6000 ते 8000 एवढं त्याचं प्रमाण असतं. अशा ह्या पांढऱ्या रक्तपेशी. त्याच्यानंतर आपण पाहूयात रक्तपट्टिका, रक्तबिंबिका, त्यालाच आपण प्लॅटलेट्स असं देखील म्हणतो. आता या प्लॅटलेट्स बघा, इथं या प्लॅटलेट्स दाखवलेले आहेत. पहा, इथं 2 प्रकारे दाखवल्यात. कशा, इथं जर बघितलं तर त्याचा आकार जर सांगायचा तर काय, बाय कॉन्व्हॅक्स, कॉन्केव्ह आणि कॉन्व्हॅक्स हे विरुद्ध आहे. म्हणजे मग अशी आपण ज्या पांढऱ्या रक्तपेशी पाहिल्या होत्या त्या अशा तबकडीच्या आकाराच्या होत्या, म्हणजे इकडून पण खड्डा होता आणि इकडून पण खड्डा होता, म्हणून याला आपण काय म्हणायचो, कॉन्केव्ह. आणि ह्या मात्र कशा आहेत, कॉन्व्हेक्स, म्हणजे ह्या बाजूला फुगीर आहेत आणि या बाजूला फुगीर आहेत. या द्विबहिर्वक्र आपण म्हणतो, या द्विबहिर्वक्र विंगासारखे यांची रचना आहे. या कशा आहेत, कलरलेस आहेत आणि कशा आहेत, डिस्कच्या शेपच्या. पण ज्या वेळेस ते ऍक्टिव्हेट होतात, म्हणजे मुख्यतः यांचं काम काय, रक्त गोठण्याच्या कार्यामध्ये, हे काय, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मदत करणे. ज्यावेळेस त्या कार्यान्वित होतात त्यावेळेस अशा पद्धतीची जाळीदार रचना आढळून येते आणि त्याच्यामुळेच रक्त गोठण्याची ही क्रिया घडत असते.
याची उत्पत्ती जर सांगायचं झालं तर उत्पत्ती कुठे, बोन मॅरो मध्येच होते. यांचं आयुष्य हे पांढऱ्या रक्तपेशींपेक्षा सुद्धा कमी आहे. किती, 8 ते 12 दिवसाचं यांचं आयुष्य आहे. यांचा नाश सुद्धा स्प्लीन मध्येच होतो. मुख्यतः यांचं प्रमाण जर सांगायचं झालं तर 1.5 ते 3.5 लाख एवढं त्यांचं प्रमाण हे एका घन मिलीमीटर मध्ये असतं. यांचं महत्वाचं कार्य लक्षात ठेवा, एका वाक्यात जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. काय, रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये या मदत करत असतात. या रक्ताभिसरण संस्थेमधील दुसरा महत्वाचा घटक असणारा तो म्हणजेच रक्तवाहिन्या. आता या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तवाहिन्यांचे प्रमुख असे 3 प्रकार पडतात. कोणकोणते, तर पहिला प्रकार आहे पहा, धमनी, शिरा आणि केशवाहिन्या किंवा आपण त्यांना केशिका असं म्हणतो. आर्टरी, व्हेन आणि कॅपिलरीज असं म्हटलं जातं. आता बघा, मुख्यतः या ज्या तुम्हाला लाल रंगाच्या दिसत आहेत या काय आहेत, धमन्या आहेत. आणि ज्या निळ्या रंगाच्या दिसतात या काय आहेत, ज्या शिरा आहेत. आणि कॅपिलरीज मात्र या दोन्ही रंगाच्या आहेत. इथं पहा, इथं काही लाल रंग आहे, काही निळा रंग आहे. हा असा यांना रंग का प्राप्त झाला तर ते पाहूयात आपण. मुख्यतः बघा, इथं तुम्हाला थोडंसं हृदय समजून घ्यावं लागेल. हृदय जर समजलं, हृदय आपल्याला पुढे डीप मध्ये पाहायचंच आहे. इथं बघा, मुख्यतः बघा की या हृदयाकडून शरीराकडे ज्या वाहणारे असतात त्यांना मुख्यतः म्हटलं जातं धमन्या. मग इथं या बघा, ही मुख्य धमनी, एक महाधमनी आपण म्हणतो तिला, ऑर्टा म्हणतो. ही एक धमनी आहे. यांचा इथं याच्यामध्ये हे शुद्ध रक्त असतं. शुद्ध म्हणजेच काय, ऑक्सिजनेटेड म्हणजेच ऑक्सिजन मिसळलेलं रक्त असतं याच्यामध्ये. आणि अशुद्ध म्हणजे काय, विना ऑक्सिजन युक्त, ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नसतो. मग ऑक्सिजन जर नसला तर काय होतं, रक्ताचा आकार, रंग जो आहे तो निळा होतो. कारण हिमोग्लोबिनचा असणारा जो कलर आहे तो कोणता आहे, निळा जांभळा कलर हा हिमोग्लोबिनला आहे. पण त्याचा लाल रंग का होतो, कारण हिमोग्लोबिन मध्ये म्हणजे ते जो लोह असतं त्या लोहामध्ये ज्या वेळेस ऑक्सिजन मिसळला जातो त्यावेळेस ती अभिक्रिया होते आणि मग त्याला लाल रंग प्राप्त होतो. म्हणून ऑक्सिजन मिसळल्यानंतरच या लाल रंगाच्या होतात. मग या मुख्यतः हृदयाकडून शरीराकडे जाणाऱ्या सगळ्या काय असतात, धमन्या. आणि शरीराकडून हृदयाकडे येणाऱ्या या काय असतात, शिरा. महत्वाच्या 2 भाग. पण आता होतं काय की ज्या वेळेस या ज्या शिरा आहेत, या ज्या धमन्या आहेत, या शरीराकडे जातात, शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत रक्त पुरवतात. मग आता इथं पहा, जाताना काय होतं की यांना फाटे फुटत जातात. मग याचं लहान 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 या धमनीचं धमनिकामध्ये म्हणजे आर्टरीचं आर्टिओल्स मध्ये रूपांतर होत चालतं. आणि त्याचं हळूहळू केसाच्या आकाराच्या रक्तवाहिनीमध्ये रूपांतर होतं. त्यालाच आपण केशिका म्हणतो. याच पुन्हा केशिकांच्या आता या केशिकांची जोडणी कशी असते सांगायचं झालं तर इथं पहा, इथं आपल्याला दिसल. इथं काय की पहा, मुख्यतः या हृदयाकडून येणाऱ्या फ्रॉम हार्ट हृदयाकडून येणारे आहेत आणि इथं हृदयाकडे जाणारे आहेत म्हणजे याला आपण म्हणतो शिरा. मग इथं होतं काय की बघा, इथं शुद्ध रक्त आहे, ऑक्सिजन युक्त रक्त आहे. ही आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत ज्यावेळेस पुरवलं जातं. इथं ऑक्सिडेशनची प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ऑक्सिजन तिथं ऑक्सिडेशन मध्ये जर शोषून घेतला तर मग इथं ऑक्सिजन उरत नाही. म्हणजे रक्त कसं होतं, विना ऑक्सिजन युक्त होतं. आणि पुन्हा त्यांच्या जोडणीतून मग या शिरिकांच्या जोडणीतून पुन्हा शिर तयार होते आणि या शिरामार्फत हे रक्त कुठं आणलं जातं तर हृदयाकडे आणलं जातं. मग याची ही कॅपिलरीज म्हणजे काय की त्याची जोडणी एकदम केसाच्या म्हणजे या दोन्ही प्रकारात असतात. यांना आपण आर्टरी म्हणू शकत नाही आणि शिरही म्हणू शकत नाही. अशा कॅपिलरीज या कॅपिलरीज असतात. यालाच केशवाहिन्या म्हणतो आपण. आणि आपल्या ह्या शिरा माहिती आहेत तर शिरामध्ये बघा, या शिरातून रक्त पाठीमागं फिरू नये म्हणून याला जागोजागी असे वाल्व असतात. आता जर इथं भित्तिकांचा विचार केला तर बघा बरं, दोन्हीच्या ज्या भित्तिका आहेत याच्यामध्ये जाड भित्तिका कोणाच्या दिसत आहेत, या आपल्याला या आर्टरीच्या दिसत आहेत, धमन्यांचे दिसत आहेत. का दिसत आहेत हे, कारण याच्यामधून येणारं जे रक्त आहे हे रक्त हे प्रचंड दाबाने येतं.
म्हणून हे कुठं पंक्चर होऊ नये, कुठं फुटू नये म्हणून यांच्या भित्तिका जाड असतात. तसं याच्यामधून येणारं जे रक्त आहे ते रक्त दाब त्याच्यामध्ये तेवढा नसतो आणि म्हणून ह्या ज्या आहेत यांच्या भित्तिका या कमी जाडीच्या असतात. ह्या फक्त रक्त पाठीमागे फिरू नये म्हणून याला जागोजागी असे वाल असतात. जर आपल्याला जर हा रक्तामधील जर दाब सांगायचा झाला, धमन्यामधला जर दाब सांगायचा झाला तर धमन्यामध्ये दाब किती असतो, तर धमनीमध्ये दाब जवळजवळ असतो 100 mm ऑफ Hg. आता mm ऑफ Hg काय भानगडे, तर काय 100 mm. Hg म्हणजे काय, Hg म्हणजे आहे ही पाऱ्याची संज्ञा. पाऱ्याला इंग्लिशमध्ये मर्क्युरी म्हटलं जातं, परंतु लॅटिन भाषेमध्ये त्याला हायड्राजेरम म्हटलं जातं. म्हणून mm म्हणजे 100 mm हा पारा या दाबाने वर उचलला जातो म्हणून त्याला म्हटलं जातं 100 mm ऑफ Hg. हा दाब कुठं असतो, धमन्यांमध्ये असतो. आणि जर हा धमन्यांमधला दाब, जर आपल्याला शिरांमधला दाब पाहायचा झाला तर शिरांमध्ये एकदम कमी दाब असतो, साधारणतः 2 mm ऑफ Hg एवढा कमी दाब हा शिरांमध्ये असतो. शिरा ह्या प्रचंड कमी प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये कुठलाही दाब. म्हणून आपल्या ज्या धमन्या असतात या धमन्या आपल्या शरीरामध्ये खोलवर असतात, सहजासहजी आपल्याला कुठलीही धमनी दिसत नाही. मात्र शिरा, या शिरा आपल्याला सहजासहजी दिसतात, एकदम वरती आहेत, आपल्याला सहजासहजी इथं निळ्या कलरचे दिसता येते, जेणेकरून आपल्या शरीराला ही सिस्टीम देवाने म्हणा निसर्गाने म्हणा का बनवलेली आहे. ज्यावेळेस आपल्याला औषधोपचार करायचा, सलाईन लावायची गरज पडणार आहे त्यावेळेस डॉक्टरला लवकर शिर सापडली पाहिजे म्हणून त्या वरती असतात. त्याच्यात दाब पण कमी आहे. जरी एखादी शिर तुटली फुटली इजा झाली तर तिथं सहजासहजी रक्त गोठलं जातं. जर एखाद्या वेळेस जर आपली जर धमनी जर फुटली तर धमनीमधलं रक्त सहजासहजी गोठलं जाऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये दाब हा प्रचंड असतो. म्हणून साधारणतः जर माणसाचा जर रक्तदाब सांगायचा झाला तर रक्तदाब, माणसाचा रक्तदाब कसा सांगतात, 120/80 हा माणसाचा नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. 120 असा का सांगतात, 120 पण 80 पण, म्हणजे दोन पद्धतीने सांगतात. एक असतो आपला सिस्टॉलिक आणि दुसरा असतो डायस्टॉलिक. सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक मध्ये काय फरक आहे, सिस्टॉलिक म्हणजे काय, ज्या वेळेस आपल्या हृदयाचे जे निलय असतात ते निलय आकुंचन पावतात, म्हणजे तिथं आकुंचन पावल्याच्या नंतर हा धमन्यामधील दाब वाढतो आणि वाढल्याच्या नंतर दाब किती असतो, तो असतो 120 mm ऑफ Hg. आणि ज्या वेळेस ते प्रसरण पावतात, प्रसरण पावल्याच्या नंतर दाब कमी होतो, तो किती असतो 80. म्हणून हा दोन्ही पद्धतीने हा बीपी सांगितला जातो, ब्लड प्रेशर सांगितला जातो. हा ब्लड प्रेशर नॉर्मल किती सांगितला जातो 120, हा सिस्टॉलिक आणि हा डायस्टॉलिक 80 हा डायस्टॉलिक. मग आपण हाय ब्लड प्रेशर कधी म्हणतो, साधारणतः हा 140 ते 100 याच्या आसपासचा जो रक्तदाब आहे त्याला आपण हायपरटेन्शन उच्च रक्तदाब असं म्हणतो. आणि हायपोटेन्शन ज्यावेळेस आपल्याला रक्तदाब कमी होतो तो हा रक्तदाब म्हणजे किती 100 ते 60 या पद्धतीचा, म्हणजे 100 mm ऑफ Hg. आणि इकडं जर डायस्टॉलिक सांगायचं झालं तर 60 mm ऑफ Hg ही माणसाची नॉर्मल, म्हणजे हे झाला हायपो, हा झाला हायपर. आणि नॉर्मल आपली रक्तदाब किती असतो तर 120/80 एवढा रक्तदाब नॉर्मल असतो. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा महत्वाचा घटक पाहायचा आहे तो म्हणजे हृदय. आता हृदय बघा, हे हृदय कुठं असतं तर आपली छाती आहे, या छातीमध्ये इथं या बारगड्याच्या खाली हे फुफ्फुस आहे, हे फुफ्फुस आहे. आणि या फुफ्फुसाच्या मध्यभागी इथं जराशा डाव्या साईडला आपलं हृदय आहे. म्हणजे आपण कधी कधी पिक्चरमध्ये डायलॉग सुद्धा ऐकला असेल, दिल भले ही लेफ्ट में हो लेकिन उसके फैसले हमेशा राइट होते हैं. दिल कुठं आहे, आता आपलं हृदय कुठला निर्णय घेतं का, निर्णय घेण्याची प्रक्रिया मेंदूची असते. पण जो ज्याने कुणी डायलॉग लिहिला त्याला हे कदाचित हे विज्ञानाचं नॉलेज नसणार आहे म्हणून त्याने डायलॉग लिहिला. पण आपल्याला त्या डायलॉग मधून एक शिकायला भेटलं काय, दिल भले ही लेफ्ट में हो, म्हणजे दिल कुठं असतो, लेफ्ट मध्ये असतो. एवढं जरी शिकले तरी खूप झालं. म्हणजे जराशा डाव्या साईडला हृदय आहे आणि ते कशा आकाराचं आहे तर जरा त्रिकोणी आकाराचं हृदय आहे.
हृदय हा आपल्या शरीरातला एक पंपच आहे. हृदय जवळजवळ हृदय 0.2 mm ती HP काय हॉर्स पॉवर, म्हणजे एवढ्या पंपा इतकी कार्यक्षमता आपल्या या हृदयाची असते. आता हे हृदय बघू, याचं काम जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला या हृदयाचे हे कप्पे समजून घ्यावे लागतील. आता बघा, या हृदयाचे प्रमुख असे 2 भाग पडतात, एक उजवा भाग आणि एक डावा भाग. आता बघा, हा माझा म्हणजे फळ्याचा तुम्हाला दिसत असताना हा हे तुमच्या डाव्या साईडला आहे. हा तुमच्या जो डावी साईड असती ती याची उजवी साईड असते. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताना असं ठेवत चला की याच्यामध्ये आपली जी डावी साईड असते ती पुढच्या दिसणाऱ्या चित्रामधली उजवी साईड असते. या ठिकाणचं जे हे आहे हा कोणता भाग, उजवा भाग, आणि हा कोणता भाग, डावा भाग. अशा 2 प्रकारे या हृदयाचे भाग पडलेले आहेत, कोणकोणता, उजवा आणि डावा. त्याच्यानंतर बघा, पुन्हा त्या उजव्यामध्ये आणि डाव्यामध्ये पुन्हा वरचा भाग आणि खालचा भाग असे 2 भाग पडले. पण आता इथं वरच्या भागाला मात्र वरचा आणि खालच्या भागाला मात्र खालचा भाग असं म्हणत नाहीत, तर त्याला नावं दिलेली आहेत. काय नावं दिलेली आहेत? तो वरचा जो भाग आहे या वरच्या भागाला म्हटलं जातं आर्ट्रियम. काय म्हटलं जातं? आर्ट्रियम. त्यालाच मराठीमध्ये अलिंद किंवा कर्णिका म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? अलिंद किंवा कर्णिका. मग उजव्या बाजूची वरची, उजव्या साईडची वरची बाजू याला काय म्हटलं जाईल? राईट आर्ट्रियम किंवा उजवी कर्णिका, उजवे अलिंद. आणि डाव्या साईडचा असेल तर डावे अलिंद, डावी कर्णिका किंवा लेफ्ट आर्ट्रियम. आणि जो खालचा भाग आहे त्याला निलय म्हटलं जातं किंवा जवनिका म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं व्हेंट्रिकल. मग हा जो खालचा भाग आहे या खालच्या भागाला काय म्हटलं जातं? राईट व्हेंट्रिकल, म्हणजे उजव्या साईडचा खालचा भाग. इथं पहा, लेफ्ट व्हेंट्रिकल, डाव्या साईडचा खालचा भाग. असे याचे हे 4 कप्पे बनले. आता या 4 कप्प्यांमधलं काम समजून घेऊ. मुख्यतः बघा, आपल्या शरीराच्या वरच्या भागाचं रक्त हे ऊर्ध्व महाशिर, आता वरच्या बाजूला काय म्हटलं जातं? सुपेरियर. काय म्हटलं जातं? आणि खालच्या बाजूला म्हटलं जातं इन्फेरियर. मग आता ही जी वरची बाजू आहे या वरच्या बाजूकडून जे रक्त येतं त्याला काय म्हणतात? सुपेरियर व्हेना कावा. म्हणजे याच्याद्वारे, या ऊर्ध्व महाशिराद्वारे हे रक्त कुठं जमा होतंय? तर उजव्या अलिंदामध्ये जमा होतंय, उजव्या आर्ट्रियम मध्ये जमा होतोय, इथं जमा होतं. आणि पुन्हा खालची जी आहे तिलाच काय म्हणतात? इन्फेरियर व्हेना कावा. म्हणजे ही ऊर्ध्व महाशीर आणि ही अधो महाशीर, या दोन्ही शिराने हे रक्त कुठं येतंय? या कप्प्यामध्ये येतंय. या शिरा बघा, शिरा म्हणजे काय? शरीराकडून हृदयाकडे येतात त्यांना शिरा म्हणतात. आपण अगोदर समजून घेतलं होतं. याच्यामध्ये विना ऑक्सिजन युक्त रक्त आहे. इथं जर विना ऑक्सिजन युक्त रक्त आहे, हे रक्त कुणाकडे पाठवावं लागतं ऑक्सिजन युक्त करण्यासाठी? तर फुफ्फुसाकडे पाठवावं लागतं. हे फुफ्फुस कुठे आहे? तर ह्या हृदयाच्या बाजूला आहे, म्हणजे इकडे याच्याकडे पाठवावं लागणार आहे. पण याच्याकडून डायरेक्ट जातं का? समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट हा स्मशानभूमी शेजारी झाला तर त्याला लगेच जाळायला नेतात का? तिथंच गेला तो तर नाही, त्याला एक प्रोसेस असते. त्याला काय करावं लागतं? अगोदर हॉस्पिटलला न्यावं लागतं, त्याच्याकडे बघावं लागतं तो जिवंत आहे का काही झाला आहे. त्याच्यानंतर जर मेलाच असला तर त्याचं पोस्टमार्टम करावं लागतं, मग त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जातं. तसं इथं पण, इथं डायरेक्ट आलं म्हणजे त्याला लगेच फुफ्फुसाकडे पाठवायचं का? फुफ्फुसाकडे नाही. पहिल्यांदा काय केलं जातं? इथं कलेक्शन सेंटर आहे, इथं पहिल्यांदा कलेक्ट केलं जातं. कोणत्या कप्प्यामध्ये केलं जातं? राईट आर्ट्रियम मध्ये केलं जातं. याचं काम फक्त गोळा करणे. मग आता गोळा केल्याच्या नंतर काय होतं की हे रक्त शुद्ध होण्यासाठी, ऑक्सिजन मिसळण्यासाठी या पुढच्या कप्प्याकडे पाठवलं जातं. हा कप्पा कोणता? उजवे निलय. या निलयाकडे पाठवलं. या निलयाकडे जिथं जातं, इथं पहा, इथं रक्त माघारी पण फिरू शकतं, इकडं माघारी जाऊ शकतं. हे माघारी जाऊ नये म्हणून इथं त्रिजल धडप आहे. किती? त्रिजल धडप. याच्यामध्ये इथं ज्यावेळेस रक्त येतं, आता इथून कुठं गेलं पाहिजे ते? आता ते गेलं पाहिजे फुफ्फुसाकडे गेलं पाहिजे. म्हणून इकडं फुफ्फुसाकडे जाण्यासाठी आता इथं
इथं एक गोष्ट तुम्हाला मगाशी माझी सांगायची राहिली होती. कोणती सांगायची राहिली होती? की मी सांगितलं होतं हृदयाकडून जेवढ्या जातात तेवढ्या काय असतात? धमन्या. मग आता इथं बघा सगळ्या धमन्या मी सांगितलं होतं मगाशी की या शुद्ध रक्त शरीराकडे नेतात आणि सगळ्या जवळजवळ शिरा या अशुद्ध रक्त हृदयाकडून घेऊन येतात. मात्र ही जी धमनी आहे ही धमनी काय करते? अशुद्ध रक्त पुरवते, म्हणून हिला अपवादात्मक धमनी म्हटलं जातं. हिला पल्मोनरी आर्टरी म्हणतायत. ही अपवादात्मक धमनी किती काय करते? अशुद्ध रक्त पुरवते. मग हे रक्त कुठं गेलं? आता फुफ्फुसाकडे गेलं. मग हे पहा, हे डाव्या फुफ्फुसात गेली, ही उजव्या फुफ्फुसात गेली. इथं गेल्याच्या नंतर या फुफ्फुसामध्ये रक्त मिसळण्याची क्रिया झाली, म्हणजे ऑक्सिजन मिसळण्याची क्रिया झाली. हे ऑक्सिजन मिसळलेला ऑक्सिजन सगळा हा ऑक्सिजन पुन्हा हे जे रक्त आहे हे रक्त पुन्हा पल्मोनरी व्हेन. आता ही पल्मोनरी व्हेन आहे. व्हेन काय करत असते? अशुद्ध रक्त घेऊन येत असते, हृदयाकडे घेऊन येत असते. पण इथली पल्मोनरी व्हेन इथं बघा, इथं 2 आहेत आणि इकडच्या बाजूने इथं पण 2 आहेत. इथं पल्मोनरी व्हेन म्हणजे ह्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसामधून शुद्ध रक्त घेऊन येण्याचं हे काम करते. अशा 4 व्हेन इथं दिसत आहेत पहा, 1 2 3 आणि 4. इथं 4 व्हेन या डाव्या बाजूच्या वरच्या म्हणजेच काय त्यालाच आपण लेफ्ट आर्ट्रियम म्हणतो, कर्णिका म्हणतो, अलिंद म्हणतो. म्हणजे ह्या डाव्या बाजूच्या अलिंदामध्ये हे जमा झालं. कोणतं रक्त? शुद्ध रक्त. आता हे शुद्ध रक्त आपल्या शरीरामध्ये पुरवलं पाहिजे, म्हणून पुन्हा याचं पण काम काय? कलेक्शन. यांनी कलेक्शन केलं. हे रक्त पुन्हा आपल्या संपूर्ण शरीरामध्ये पाठवण्यासाठी हे इथं या खालच्या कप्प्यामध्ये म्हणजेच त्याला आपण म्हणतो लेफ्ट व्हेंट्रिकल किंवा डावी जवनिका किंवा डावे निलय याच्यामध्ये पाठवलं. आता इथून काय केलं जातं? इथून हे रक्त आपल्या शरीरामध्ये पूर्ण हे महाधमनी इथं दिसते तुम्हाला, ही काय महाधमनी आहे, यालाच आपण एऑर्टा म्हणतो. या महाधमनीद्वारे आपल्या संपूर्ण पेशीपर्यंत पुरवण्याचं काम केलं जातं. अशा पद्धतीचं हे आपण असणारं आपलं हृदय आहे. याचं कार्य आपल्याला समजलं असेल. निरोगी माणूस जर असेल तर काय 72 वेळा हे हृदय धडकत असतं, म्हणजे लबडब लबडब अकुंचन प्रसरण पावत असतं. आता एकाच वेळेला हे जे खालचे निलय आहेत हे निलय एका वेळेला आकुंचन पावतात. पण ज्या वेळेस हे आकुंचन पावतात त्यावेळेस काय होतं? इथं हे रक्त शुद्ध करण्यासाठी असणारं रक्त म्हणजे हे अशुद्ध रक्त शुद्ध करण्यासाठी कुठं पाठवलं जातं? फुफ्फुसात पाठवलं जातं. आणि हे शुद्ध झालेलं रक्त आपल्या शरीरात पाठवलं जातं. म्हणजे एकाच वेळेला हे दोन्ही आकुंचन पावतात. आणि हे दोन्ही ज्यावेळेस हे दोन्ही आकुंचन पावतात त्यावेळेस हे दोन्ही प्रसरण पावलेले असतात, अलिंद. मग ज्यावेळेस हे प्रसरण पावले आकुंचन पावले त्यावेळेस हे रक्त दाबाने वरती फेकलं जातं, म्हणजे हे शरीरात जातं आणि इकडचं फुफ्फुसात जातं. त्याच वेळेत फुफ्फुसात शुद्ध झालेलं रक्त इथं ह्या कप्प्यात येऊन पडतं आणि हृदयातलं जे अशुद्ध म्हणजे विना ऑक्सिजन युक्त रक्त आहे ते ह्या कप्प्यात येऊन पडतं. हे ज्या वेळेस आकुंचन पावतात त्यावेळेस हे प्रसरण पावलेले असतात, म्हणजे याच्यामधील या अलिंदामधलं दोन्ही अलिंदामधलं रक्त हे निलयामध्ये येऊन पडतं. तर याच्यामध्ये सर्वात जाड भित्तिका कुणाची असेल तर सर्वात जाड भित्तिका असते तुमच्या डाव्या निलयाची. डाव्या निलयाची का सर्वात जाड असेल? कारण याच्यातून जे रक्त आहे हे संपूर्ण शरीरभर पुरवलं जाणार आहे, म्हणजे याच्यामध्ये दाब हा सगळ्यात जास्त असतो. म्हणून असे सुद्धा क्लास 3 लेवलला प्रश्न आलेले आहेत की हृदयाच्या कोणत्या कप्प्याची भित्तिका ही सर्वात जाड असते? तर कोणत्या? डाव्या निलयाची सांगता येईल, कारण इथं. आणि सगळ्यात कमी कुणाची असेल? कारण इथंची उजव्या बाजूच्या अलिंदाची, कारण इथं फक्त कलेक्शन इथं कलेक्ट करायचंय आणि इथली इथंच द्यायचं. म्हणून याची भित्तिका सर्वात कमी जाड असते. निलय दोन्ही पण हे याची पण भित्तिका थोडीशी जाडच असते, म्हणजे निलयांची भित्तिका ही अलिंदाच्या भित्तिकांपेक्षा ही जाड असते. आपण बघितलं की निरोगी माणूस साधारणतः एका मिनिटामध्ये 72 वेळा त्याचं आकुंचन प्रसरणाचं काम होतं. म्हणून लबडब लबडब असा जो आवाज आहे तो हा येत असतो. साधारणतः एकदा ज्यावेळेस आकुंचन प्रसरण हे हृदय पावत असतं त्यावेळेस जवळजवळ
700 मिली एवढं रक्त, ती 70 मिली एवढं रक्त पुढं ढकललं जात असतं. मग साधारणतः जर आपल्याला एका मिनिटामध्ये किती 72 वेळा आपला पल्स रेट पडत असतो, म्हणजे हृदय धडकत असतं. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस धडकतं त्यावेळेस किती 70 मिली एवढं रक्त बाहेर फेकलं जातं. एका मिनिटामध्ये किती रक्त बाहेर फेकलं जाईल तर आता पहा, 080 7 2 14 4, हातचा आला 1 आणि 7 7 49 49 आणि 50, म्हणजे किती मिली 5040 मिली. 5040 मिलीच म्हणजे जवळजवळ 5 लिटर एका मिनिटामध्ये रक्त हे किती पंपिंग केलं जातं हृदयाद्वारे, 5 लिटर एवढं पंप केलं जातं. साधारणतः जर एका दिवसामध्ये पाहिलं तर 15,000 लिटर रक्त या हृदया थ्रू पंप केलं जातं. हृदयाचा जर आकार पाहिला तर वळलेल्या मुठीसारखा आकार असतो. त्याचं वजन जर सांगायचं झालं तर पुरुषांच्या हृदयाचं वजन साधारणतः 360 ग्रॅमच्या आसपास असतं, तर स्त्रियांच्या हृदयाचं वजन हे 290 ते 300 याच्या आसपास असतं. म्हणजे स्त्रियांचं हृदय हे पुरुषांच्या हृदयाच्या तुलनेत हे लहान असतं. अशा पद्धतीने आपण या हृदयाचा अभ्यास केला आहे. आणि आपली ही जी रक्ताभिसरण संस्था आहे, ही रक्ताभिसरण संस्था आपण समजून घेतली. याच्यामध्ये अजून एक घटक राहिलेला आहे, आपला ब्लड ग्रुप. हा ब्लड ग्रुप घटक मी सेपरेट एका नव्या व्हिडिओमध्ये घेतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून असा घेतो. सर्वांना हे लेक्चर समजलंच असेल. आमच्या या ॲपवरती अशाच प्रकारचे काही व्हिडिओ असतात. हे ॲप इन्स्टॉल करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री व्हिडिओ पाहायला मिळतील, टेस्ट सोडवायला मिळतील. त्याचप्रकारे स्टडी मटेरियल देखील तुम्हाला ॲपमध्ये मिळेल. धन्यवाद.